करत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आता इथे भाषण करायला आलेलोच नाही. त्या दिवशी या मतदारसंघाची माझी कांजूरमध्ये तिथे सभा झाली आणि प्रत्येकाला मी सभा 15 दिवसामध्ये इतक्या सभा देणं शक्य नाही सगळ्यांना. आणि कांजूरमध्ये सभा झाल्यानंतर मी म्हटलं की एक सभा माझ्या कन्नमवार नगरमध्ये पाहिजे मला. आणि म्हणून मी आज दिवसाला 3 सभा लावल्या. मी म्हटलं की मला समजा भाषण नाही करता आलं तरी चालेल, पण मला त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथून खऱ्या अर्थाने पक्ष उभा राहिला. इथलंच ते माझं भाषण. आणि मग त्याच्यानंतर झालं ते अटक मटक चवळी चटक काय ते सगळं झालं ना. मी फार काही तुमच्याशी लंब चौडं बोलण्यासाठी पण मी आलेलो नाही आहे. मी आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलेलो आहे. इथे आमचा विश्वजित इकडे उभा आहे. हा विश्वजित नुसता उभा नाही आहे. तुम्ही समजा की तुमच्या इकडे विक्रोळीमध्ये राज ठाकरे उभा आहे. या सगळ्या भागामधनं जाताना येताना कसे राहता तुमचं तुम्हालाच ठाऊक. हे आत्ताही तिथे वास येतो तुमच्या डम्पिंग ग्राउंडचा. काही सोयी नाहीत. तुमचा मुळात विचारच नाही. मी माझ्या भाषणाबद्दल मी सतत जे सांगतोय ना, निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जिवंत राहा म्हणजे झालं, दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. अहो इथून हायवेने जाताना आम्हाला त्रास होतो, तुम्हाला राहताना कसा नाही होत? अर्थातच होत असणार. तुम्ही काय आतमध्ये घेतात रोजच्या रोज. आणि तुम्ही सहन करता आहात, तुम्ही रागावत नाहीत, तुम्ही चिडत नाहीत, म्हणून ही माणसं अशी वागतात. तुमची काळजीच नाही. त्या निवडणुका जरा संपू देत. मी तुमच्या नंतर ना तुमच्याकडचे ज्यांचा आपले कोणी पक्षाचे पदाधिकारी नाहीत पण पक्षाचे हितचिंतक आहेत, दुसऱ्या पक्षाचे हितचिंतक असले तरी चालतील, अशा काही एक 15, 20, 25 लोकांना मी घेऊन नाशिकला जाणार आहे. आणि नाशिकच्या हायवेवरून नाशिक शहरामध्ये शिरताना मला तुम्ही सांगून दाखवायचं इथे डम्पिंग ग्राउंड कुठे आहे. जर समजा तुम्हाला वास आला तर बघा, हायवेला लागून डम्पिंग ग्राउंड आहे. हायवेला लागून, पण तुम्हाला वास नाही येणार. त्या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडचं आपण खत प्रकल्प केलाय. त्यातनं खत निर्माण होतं आणि नाशिकमधले आजूबाजूचे सगळे शेतकरी ते खत घेऊन जातात. महानगरपालिका खताचा व्यवसाय देखील करते तिथे. जे रोजच्या रोज तिकडच्या काय घंटा गाड्या ज्या लावलेल्या आहेत, तिकडच्या ज्या गाड्या आहेत, जे रोजचा रोज कचरा जो गोळा करतात तो त्या डम्पिंग ग्राउंडला येतो आणि लगेच प्रोसेस सुरू होते खत बनवण्याची. नुसतं खत नाही, इथेनॉल बनवण्याची पण प्रोसेस सुरू होते. त्याच्यामुळे कचरा तिकडे राहतच नाही. कचराच राहत नाही म्हटल्यानंतर वास येणार कुठून?
हे रॉकेट सायन्स नाहीये, हे रॉकेट सायन्स नाहीये. फक्त ह्याला तुमच्याबद्दलचा, जनतेबद्दलचा एक जिव्हाळा लागतो, एक आपुलकी लागते, त्यातनं या गोष्टी घडतात. की माझ्या लोकांना अशा प्रकारचं मी जगू देणार नाही. हे रोजच्या रोज घाणेरडे वास घेतायत, नाका तोंडातनं घेतायत. काय फुफ्फुसाचं झालं असेल तुमचं. याचं कारण तुमच्याकडे बघायलाच वेळ नाही कोणाला. तुमच्याकडे रिडेव्हलपमेंट होत आहेत, अनेक ठिकाणी होत आहेत. माझी तुम्हा मराठी बांधवांना, बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही नाही रडत यायचं. जे डेव्हलपमेंट करायला येत आहेत ना, तुम्ही त्यांना रडवायचं. माझे तर लोक आहेतच. अहो, तुम्ही इथले राहणारे, तुम्ही या महाराष्ट्राचे नागरिक, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक, तुम्ही कसले रडताय. पण ही सगळी आमदार मंडळी जी सगळी आहेत, ही सगळी बिल्डरांच्या खाली गेलेली आहेत. बिल्डराचं हित हेच या लोकांचं हित. तुमच्याकडे 5 वर्षानंतर यायचं, ह्यांच्याकडनं सगळे ओरबाडलेले पैसे तुमच्यावरती फेकायचे, हेच ह्यांचं काम. आणि मग आम्ही काय करायचं, आम्ही मतदान कसं काय करायचं, तर फोटोकडे बघून करायचं. फोटोकडे बघून म्हणजे आम्हाला दाखवणार काय, माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दाखवणार आणि सांगणार की बघा बघा, यांच्याकडे बघून मतदान करा. तुमच्याकडे का नाही बघायचं. माननीय बाळासाहेब आता आहेत, नाहीत. बरं झालं नाही आहेत. आज ते तर फोडून काढले असते सगळ्यांना, या लोकांना. ज्यांच्या विरोधामध्ये माननीय बाळासाहेबांची हयात गेली, ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात, त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही शिवसेना बसवलीत, तुमच्या गळ्यामध्ये माळ घालून घेतलीत मुख्यमंत्री पदाची. काही माननीय बाळासाहेबांचा विचार नावाची काही गोष्ट उरली, काही नाही उरली. या जातीपातीमध्ये विष घालवणारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि वर्षा गायकवाड आमच्या शिवछत्रपतींची मूर्ती हातामध्ये देत असताना त्या मूर्तीकडे पाहून न बघितल्यासारखं करणारे राहुल गांधी त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसता तुम्ही त्यांच्याबरोबर. का, फक्त तुमच्या स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी. आणि निवडणुका आल्या की आज बाळासाहेबांचा तुम्हाला, माननीय बाळासाहेबांचा तुम्हाला फोटो दाखवायचा, ह्याच्यावरती मतदान करा. माननीय बाळासाहेबांचा चेहरा दाखवायचा. कारण ह्यांना चेहरा दाखवायला लाज वाटते, ह्यांच्याकडे चेहरा उरलेलाच नाही. माननीय बाळासाहेबांना आत्ता काय वाटत असेल तिकडे, की जी शिवसेना मी इतक्या कष्टामधनं उभी केली, ती आज कोणाबरोबर जाते. या काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांबरोबर जाऊन बसवलं तुम्ही आम्हाला. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरती काढून बघा सगळी भाषणं. या सगळ्या निवडणुकीची, आता विधानसभेची काढून बघा, लोकसभेची काढून बघा, माननीय बाळासाहेबांचं नाव तरी घेतात का बघा. ते बाळासाहेबांचं नाव घ्यायला ज्या लोकांना लाज वाटते, त्यांच्याबरोबर जाऊन हा माणूस बसतो. व्हिडिओ काढतायत हेलिकॉप्टरमधनं तपासणी करताना बॅगेची. त्या निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काही कळतं की नाही, कोणाची बॅग तपासायची, कोणाची नाही तपासायची. ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेतनं पैसे घेऊन जाणार आहे. एवढं तरी समजायला पाहिजे. आतापर्यंत अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं. बॅगेत कोण घेऊन जाणार, काय तपासताय त्याच्या हातामध्ये. ही मंडळी सगळा महाराष्ट्राचा सत्यानाश करणार, सत्यानाश केलेलाच आहे मुळात.
आणि यांचे जे उमेदवार उभे आहेत ना, ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करू नका. येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्यानपिढ्या हे बर्बाद करून टाकतील. याला काही देणं घेणंच नाही गोष्टींशी. सगळं पैशाभोवती फिरतंय, सगळं पैशाभोवती फिरतंय यांचं. मला काय मिळणार, मला खुर्ची मिळणार का, मला पैसे मिळणार का, मग ह्याच्यामध्ये माझा वाटा किती, हे ह्यांचं तुमच्या जीवावरचं राजकारण. तुम्ही जे मतदानाला जे उभे राहता ना, उन्हातानामध्ये जे उभे राहता ना, रांगेमध्ये उभे राहता ना, हे तुमच्या जीवावरचं राजकारण. आणि नंतर ही माणसं तुमची नाही राहत, ही बिल्डरांची होतात. निवडणुका आल्या की तुमचेच दाखवतात. राज ठाकरे त्यातला नाहीये. जे सत्तेत नसताना ज्या गोष्टी आम्ही करून दाखवलेल्या आहेत ना, सत्तेत नसताना, ज्या गोष्टीसाठी म्हणून मला जी अटक झाली होती आणि सगळ्या गोष्टी झाल्या होत्या ना, ते रेल्वेचं आंदोलन आठवून बघा. त्या एका रेल्वेच्या आंदोलनामधनं हजारो माझ्या मराठी मुलांना आणि मुलींना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागल्या आहेत. हे खरं तर सत्ताधाऱ्यांचं काम आहे की माझ्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, तर माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळाल्या पाहिजे. पण लक्ष द्यायला आहे कोण वेळ त्यांच्याकडे? आमचा पक्ष घ्यायचा, ह्यांच्या दावणीला बांधायचा, नंतर त्यांच्या पक्षामध्ये कोणीतरी आमदार फोडायचे, करोडोचा व्यवहार करायचा, दुसऱ्या पक्षात जायचं, तिकडनं यायचं, दुसऱ्या तिसऱ्या पक्षाला बोलवायचं, त्यांना मांडीवर घेऊन लोळवायचं. गेले 5 वर्ष हा जो तमाशा चालू आहे ना, मी तुमच्याकडे आज एवढ्यासाठी आलोय. मी काय लंबचौडं भाषण करण्यासाठी नाही आलोय. मी 2 गोष्टींसाठी आलो. एक म्हणजे तुमचं दर्शन घेण्यासाठी, आणि गेली 5 वर्ष या लोकांनी जो राजकीय तमाशा जो मांडला या महाराष्ट्रामध्ये, तो विसरू नका 20 तारखेपर्यंत. आणि या लोकांनी जो तमाशा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, याच्यावर जर समजा तुम्ही शिक्कामोर्तब केलं तर यांचा समज होईल की आम्ही जे केलं ते बरोबर केलं. आणि तो एकदा महाराष्ट्रामध्ये समज पसरला की त्याच्यानंतर या महाराष्ट्राला फक्त परमेश्वरच वाचवू, मग त्याच्यानंतर काही नाही होणार. मग तुम्ही ओरडा बोंबला काय वाटेल ते करा, हे त्यांना हवं तसं राजकारण खेळणार. आज या पक्षातनं, उद्या त्या पक्षातनं, उद्या तिसऱ्या चौथ्या पक्षातनं, उद्या 5व्या पक्षातनं. असा महाराष्ट्र कधी नव्हता हो. हा गेल्या 5 वर्षामध्ये मी आत्ताच सांगितलं भांडुपला, साधारणपणे 1975 साली जेव्हा आणीबाणी आली त्यावेळेला मी समज नाही म्हणणार मी, पण मला राजकारण उमजायला लागलं. समजायला लागलं नाही म्हणणार मी. आणि जसं मग पुढे मी मोठा होत गेलो तसं मी अगोदरचं राजकारण वाचलं, पाहिलं, बघितलं. नंतरचं राजकारण तर प्रत्यक्ष पाहिलं. 1952 साली या देशामध्ये निवडणुका सुरू झाल्या. 1952 साली आणि 60 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. आणि महाराष्ट्रातल्या या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रातल्या त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका सगळ्या सुरू झाल्या. मी तेव्हापासून 2019 पर्यंत मी अशा प्रकारचं महाराष्ट्रात झालेलं राजकारण किंवा इतर कुठच्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये अशा प्रकारचं झालेलं राजकारण मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. म्हणजे इतकी लोकांची प्रतारणा, लोकांच्या मताचा इतका अपमान मी आजपर्यंत पाहिलेला नाही. तो अपमान जर तुम्हाला परत करून घ्यायचा असेल, तुमचं मत तुम्हाला लख लाभो. पण या सगळ्या गोष्टीतनं बाहेर यायचं असेल, केवळ तुम्हालाच नाही सांगत आहे, माझी महाराष्ट्राला हात जोडून विनंती आहे माझी, सगळ्यांना तपासलं ना, सगळ्यांना संधी दिलीत ना इतकी वर्ष. या राज्याची सत्ता एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा. एकदा नाही सगळ्यांना वटणीवरती आणले तर बघा फक्त तुम्ही. मी जेव्हा सांगतो ना की या माझ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती, माझ्या शिपायांवरती आणि सगळ्यांवरती माझा जो विश्वास आहे, खरंच विश्वास आहे माझा,
मनापासून विश्वास. मी आज नाही बोलत आहे, निवडणुकीच्या तोंडावर नाही बोलत आहे, पक्ष स्थापनेपासून नाही, अगोदरच्या पक्षात असल्यापासून मी बोलतोय. सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत त्यांना, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण सरकारकडनं कोणत्या प्रकारचे आदेश येत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, उद्या हातात माझ्या जर सत्ता आली ना, संपूर्ण सत्ता म्हणतोय, संपूर्ण सत्ता, खिडूक बिडूक नाही, संपूर्ण सत्ता आली, या संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला मी 48 तास देईन. या मुंबईमधनं, महाराष्ट्रामधनं जेवढेही गुन्हेगारी आहे सगळी समूळ नष्ट करा. एक केसेस तुमच्यावरती टाकणार नाही मी, एक केसेस तुमच्यावर पडणार नाही, कुठचीही गोष्ट तुमच्यावरती येणार नाही. जी काय असेल ती जबाबदारी मी माझ्या अंगावरती घेईन. कोणाला पोचतोय, काय चाललंय, कोण राहतंय इथे, कोण येतंय, काही कशाला पत्ता नाहीये. मी आता भांडुपला सांगितलं, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, म्हणजे टाटांच्या कंपनीचं आहे, त्यांचा एक रिपोर्ट आलाय आणि त्यांनी असं सांगितलंय त्याच्यामध्ये की येणाऱ्या पुढच्या काळात बांगलादेशी मुसलमानांचं प्रमाण आणि म्यानमारवरनं येणाऱ्या रोहिंग्यांचं प्रमाण इतक्या मोठ्या, म्हणजे आत्ता येतच आहेत, अजून येत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे की पुढच्या साधारणपणे 10-15-20 वर्षात मुंबईमध्ये 49% खाली हिंदू येतील आणि 52% वरती मुसलमान जातील. काय कराल तेव्हा रे तुम्ही? या लोकांना कुठे वेळ आहे? याला कसला वेळच नाहीये. यांना फक्त माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घाला, मला खुर्ची द्या, सत्तेची खुर्ची द्या, मला पैसे घ्यायला लुटायला मला फक्त ताकद द्या. ह्यांचं राजकारण फक्त एवढ्या पुरताच पर्यंत आहे. आज कुठे कोण घुसलंय आणि कोण काय करतंय बघायला यांच्याकडे वेळ कुठे आहे? कोणालाच वेळ नाही आणि कोणीही हात घालत नाही या गोष्टींमध्ये. मी ज्याला सांगितलं होतं या मशिनीवरचे ज्याला लाऊडस्पीकर खाली आणा, बंद करा, नाही तर प्रत्येक मशिनीच्या समोर माझा महाराष्ट्र सैनिक जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणेल. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. म्हणजे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किती अधीन गेलेत बघा. हे मी बोलल्यावरती माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या सर्व जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती यांनी गुन्हे नोंदवले. 17,000. कारण सध्या मुसलमान मतं देतात त्यांना, हिंदूंची गरजच नाहीये. तेव्हा जर सरकारने साथ दिली असती, आज महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी तुम्हाला लाऊडस्पीकर दिसला नसता. या राज्याची सत्ता, अख्खी सत्ता माझ्या हातामध्ये द्या. 48 तासाच्या आत नाही लाऊडस्पीकर खाली उतरवले, परत राजकारणामध्ये येणार नाही, पुढे समोर तुमच्या येणार नाही कधी. अहो केवढे प्रश्न आवासून बसले इथे. रोजगाराचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, लहान लहान मुलींवरती इथे बलात्कार होत आहेत, शेतकरी आमच्या आत्महत्या करतायत, आमच्या लोकांच्या जमिनी खालून काढल्या गेल्या जात आहेत, कोकणामध्ये आणि सगळ्या बाजूनी सगळ्या जमिनी घेतल्या जात आहेत. कोणाला काही पडलेलं नाहीये तुमच्याबद्दल. आमच्याकडे कुंपणच शेत खाते, बाहेरच्यांची गरजच नाहीये. आज मी एक महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय, मी एका तळमळीने तुमच्याशी बोलतोय की सगळ्यांना संधी दिलीत ना आतापर्यंत, सगळ्यांना पाहिलंत ना आतापर्यंत. एकदा संपूर्ण बहुमत या राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, एकदा या राज्याची सत्ता हातामध्ये देऊन बघा. मी आज जो आलोय तो तेवढंच एक आवाहन करण्यासाठी मी आपल्याकडे आलोय की येत्या 20 तारखेला कुठेही बेसावध राहू नका. कोणाच्याही इतरांच्या प्रचाराला हुरळून जाऊ नका. हे वाटेल ते येतील, पैसे टाकतील, भांडीकुंडी वाटेल ते करतील, पण ते फक्त एका दिवसासाठी असेल. तुमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष ही माणसं काढून घेतील
आणि आयुष्यातली 5-5 वर्ष जाणं म्हणजे कशाला म्हणतात हे न समजण्या इतके काही तुम्ही खुळे नाही आहात. आज ही 20 तारीख येते. या 20 तारखेला, येत्या 20 तारखेला, ये रे इकडे, कुठे गेलास तू? काय? बर, धन्यवाद. मग येऊन भेटणार आहे का देणार आहेस हे फक्त सांगा मला. आमचा आज विश्वजित इकडे उभा आहे. तसेच माझ्या महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवार उभे आहेत. माझी या कन्नमवार नगरच्या माझ्या सगळ्या रहिवाशांना, मतदारांना माझी विनंती आहे, आवाहन आहे की आपले जे कोणी नातेवाईक असतील, जे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील, जे कुठे महाराष्ट्रामध्ये राहत असतील, इतर ठिकाणी राहत असतील, त्या सर्वांना आपण फोन करा, त्यांच्याशी बोला. आणि जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील तिथे आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती येत्या 20 तारखेला बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन आपणासमोर करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. One, 2, 3. धन्यवाद राजसाहेब. आणि मी